पक्ष अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसकडनं विशाल पाटलांवरती दबाव आल्याचं कळतंय। कार्यकर्ते मात्र विशाल पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत। तिसऱ्या टप्प्यामधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। आज सांगलीमधील लढतीचा चित्र स्पष्ट होणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माघार घेऊन विशाल पाटलांना पाठिंबा देण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे। विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे हे भूमिका स्पष्ट करणार आहेत। आणि सांगलीबाबतच्या या सगळ्या घडामोडींविषयी स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। स्वप्नील, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि त्या पार्श्वभूमीवरती या महत्त्वाच्या घडामोडी समोर येत आहेत। नक्कीच गुरुप्रसाद, सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांची बंडखोरी कायम असून त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी काँग्रेसकडून त्यांच्यावर दबाव टाकला जातोय। तर काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम असून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे। त्यामुळे विशाल पाटील माघार घेणार नाहीत हे जवळपास निश्चित झाले असून विशाल पाटील हे अपक्ष म्हणूनच निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे सांगलीत तिहेरी लढत होणार हे मात्र निश्चित आहे। तसेच विशाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांची भेट घेतली होती। सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मोठं मताधिक्य आहे। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवार मागे घेऊन पाठिंबा देण्याची विशाल पाटील यांच्या शिष्टमंडळाने विनंती केली होती। याबाबत आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक पार पडणार आहे। या बैठकीनंतर स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे हे विशाल पाटील यांना पाठिंबा देणार का याबाबत देखील आता उलटसुलट चर्चा सांगलीत सुरू झाली आहे। दरम्यान महायुतीचे उमेदवार भाजपाचे संजय काका पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यासह 25 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते। यापैकी कोणकोणते नेते आज माघार घेणार हे मात्र पाहावे लागणार आहे। बरोबर, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद स्वप्नील या सविस्तर माहितीसाठी।